नमस्कार मित्रांनो, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 28 मार्च गुरुवार। तर आज आपण सकाळी 7:15 वाजता ऑनलाईन आलो होतो। ओला आणि उबर दोन्हीमध्ये आपण ऑनलाईन आलो होतो। तर मित्रांनो, सकाळचे 3 ट्रिप आपल्याला म्हणजे 300 रुपये आपले ओलामध्ये लवकर झाले। पण त्याच्यानंतर आपण सांगवीला आपला 1 तास गेला, कारण आपण गोटू टाकलं होतं आपल्या एरियाचं। तिथंच माझी आज मोठी चूक झाली, कारण मला सांगवीवरून सिटीमधले भाडे पडत होते, वाकडेवाडीचं पडत होतं, इकडचं आणि शिवाजीनगरचं पडत होतं। मी जर ते ट्रिप उचलली असती तर माझा बिझनेस आज लवकर कव्हर झाला असता। पण मी गोटू टाकलं आणि गोटूला काही ट्रिप आलीच नाही। 1 तासाने औंध आली, औंधला गेलो, 84 रुपये झाले। तिथून गोटू टाकलं परत आपल्या एरियाचं, तिथून ट्रिप काय पडली नाही। मग अशा रीतीने एक प्रायव्हेट बुकिंग जी मीटरवर आपण ती सोडली पिंपळे सौदागरला। तर अशा रीतीने आपले सकाळी 400 ते 450 ओलाला झाले होते। आणि उबरला मित्रांनो आज सांगतो काय झालं की उबर आज चालू केलं, 2 ट्रिप मारल्या आणि 140 रुपये झाले आणि मायनसला आपलं अकाउंट होतं 300 रुपये। तर उबरनी आपलं कॅश बुकिंग आहे ना, ज्या सगळ्या कॅश बुकिंग येतात त्या बंद केल्या। तर कॅश बुकिंग बंद केला तर सगळ्या ज्या ऑनलाईन असतात म्हणजे ऑनलाईन पेड होतं उबरकडून, उबरला डायरेक्ट कस्टमर पेड करतात, तर तेवढ्याच बुकिंग स्टार्ट होत्या आणि त्या पण बुकिंग आपल्याला काही व्यवस्थित पडल्या नाही। आणि बऱ्याचदा तर काय जेव्हा ट्रिप पडत होती त्यावेळेस आपल्याकडं ओलाची ट्रिप होती मित्रांनो, त्याच्यामुळे ते काय फायदा झाला नाही। तर उबरचे फक्त 2 ट्रिप मारून आज आपल्या 140 रुपये झाले आणि ओलाला आपण ठीकठाक बिझनेस करून 1100 ओलाला झाले। 200 रुपये आपल्याला प्लस इन्सेंटिव्ह भेटला, म्हणजे 1200-1300 रुपये। आणि CNG आपण 260 रुपयाचं भरलं मित्रांनो। तर तुम्हाला दाखवतो व्यवस्थित मी कसं काय ट्रिप मारलेले आहेत। तर मित्रांनो बघा, तुम्ही माझ्यासारखी आज चूक करू नका। सेफ झोनमध्ये मी आज काय केलं, सेफ झोनमध्ये खेळलो। म्हणजे सेफ झोन म्हणजे कसं की आता सांगवीला मी होतो तर मी तिथून पुढं जायला पाहिजे होतं। पुढं म्हणजे की सांगवीवरून मला वाकडेवाडी ती 10 ते 11 किलोमीटरची ट्रिप पडत होती, जवळजवळ 200 रुपयाची होती ती ट्रिप, कॅश होती। तर ही मी ती उचलली नाही। मला असं वाटलं की आपण इकडे फिरावं, इकडं म्हणजे बाणेर, हिंजवडी वगैरे, पण तिथून काय मला सांगवीवरून काय तिकडची ट्रिप पडली नाही। खूप वेळाने जी औंध पडली ती पण आंबेडकर चौकातली होती। औंधमध्ये आंबेडकर चौक आहे तिथला, तिथे 84 रुपये झाले। तिथून मला रिटर्न ट्रिप पडली नाही। गोटू टाकलं मी। तर गोटू तुम्ही पण आहे ना, गोटू लगेच टाकू नका। तर सेफ झोन जो असतो, म्हणजे सेफ झोन म्हणजे कसं की आपल्या पद्धतीने बिझनेस करणे, तर ते प्रत्येक वेळी व्यवस्थित म्हणजे यश मिळत नाही त्याला, सेफ झोन खेळणं। तर आता उद्यापासून आपली स्ट्रॅटर्जी राहणार आहे की ओला चालू केलं की CNG फुल आणि ऑइल पण फुल ठेवणार आहे आपण, आणि गाडीला आपल्या काही प्रॉब्लेम नाही आहे। तर उद्यापासून काय करणार आहे की सकाळी घरात निघल्या म्हणजे ऑनलाईन आल्या जिकडची ट्रिप पडेल तिकडं जाणार मी, लगेचच रिटर्न फिरणार नाही तिथून। म्हणजे जिथून आता समजा उद्या जर मला पहिले बुकिंग पडली हिंजवडीला जाणार, हिंजवडीतून फेज 2 फेज 3 असं पडत मग बाणेर, मग पाषाण, मग औंध, असं खेळत बसणार। आणि डायरेक्ट रिटर्नची गोटू कधी टाकणार आहे मी उद्या, तर डायरेक्ट 1 वाजता गोटू टाकणार आहे, ते पण रिटर्नचं घराकडचं 1 वाजता टाकणार आणि म्हणजे जेवण वगैरे करणार आणि तसा बिझनेस करणार मी डायरेक्ट। आणि परत 4 वाजता जर उद्या आलो तसंच करणार बिझनेस की जिथली ट्रिप लागेल तिकडं जाणार आणि एकदम 7 ते 8 वाजता रिटर्न गोटू टाकणार घराकडचं। असं नाही करणार की बाबा 11 वाजताच आपण पोचलो हिंजवडीला आणि तिथून टाकलं गोटू घराकडचं। मग तसं काही बिझनेस होणार नाही तुमचा, कारण तुम्ही तुमचा एरिया जो आहे, तुमचा जो सेफ झोन आहे, तुम्ही जे टुकटुक खेळताय, लहान ट्रिप मारताय, त्यांनी काय होतंय की मित्रांनो तुमचा बिझनेस लवकर कव्हर होणार नाही। त्यासाठी तुम्हाला जे ट्रिप पडतंय तिकडं जात राहा, पुढं जात राहा आणि एकदमच जेवायच्या टायमाला रिटर्न गोटू टाका घराकडचं आणि घराकडे या। असं बिझनेस करणार आहे मी उद्यापासून। तर तुम्हाला दाखवतो की आपण कसा बिझनेस केलेला आहे। हे पहा, आज आपण 15 ट्रिप मारलेले आहेत आणि 1093 रुपये बिझनेस केलेला आहे ओलाला। तर हे पहा तुम्ही
ट्रिप कशा मारल्यात बघा, 61, 34. आता ह्या 34 आणि 42 ह्या ट्रिप आहेत इन्सेंटिव्ह मधल्या. कारण इन्सेंटिव्ह आपल्याला आहे की आता हे 40 रुपयाची जी ट्रिप आहे म्हणजे 43 रुपयाची ट्रिप आहे, तर वरचे आपल्याला ओला देणार आहेत, म्हणजे ती 100ची ट्रिप पूर्ण करणार आहे ओला. तर हे पहा 118 आहे, हे 40 आहे, 30 आहे, म्हणजे लहान मोठ्या पण ट्रिप्स मारलेल्या आहेत आपण. तर ही 101ची. हे बघा, हे सकाळच्या ज्या ट्रिप्स सांगितलं तुम्हाला मी, पहिलेच 142, 145, 57 आणि हे 74. तर हे पहा तुम्ही, इथपर्यंत आपला हे ढोरेनगर सांगवीची ट्रिप आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत आपला बिझनेस व्यवस्थित झाला होता. मग इथून तुम्ही बघितलं तर बघा 9:28ची एक ट्रिप आहे, त्यानंतर डायरेक्ट 10:25ला म्हणजे 1 तासानंतर ट्रिप पडली आपल्याला. तर अशा रीतीने आपला आजचा बिझनेस झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला इन्सेंटिव्ह दाखवतो. हे पहा 202 रुपये आज आपण इन्सेंटिव्ह घेतलेला आहे. तर हे 1100 आणि 200, 1200, 1300 रुपये हे ओलाचे इन्सेंटिव्ह मिळून झालेले आहेत. तर आणि हे पहा, हे 2 ट्रिप मारून 144 रुपये आपण केलेले आहेत. मी आजकाल उबरला जास्त महत्त्व देत नाही आहे, पण मला असं वाटते की उबर आणि ओलाला मी सारखं महत्त्व द्यावं. उद्यापासून आपण तेच करणार आहे, जे 700-800 आणि त्याचे 700-800 रुपये असा बिझनेस करणार आहे. हे पहा 73 आणि 70 या 2 ट्रिप आज मारलेल्या आहेत उबरला. तर हे पहा, आपण आज ऑनलाईन 817 रुपये घेतलेले आहेत. ह्या अशा ट्रिप्स घेतलेले ऑनलाईन पेमेंट आपल्याला कस्टमरने केलेल्या आहेत 817 रुपये आणि बाकीचे आपल्याकडे कॅश आहे. तर तुम्हाला सांगतो आजच आपण की कसं सांगतो. हे 1100 ओलाचे पकडा आणि 200 इन्सेंटिव्ह प्लसमध्ये, तर 144 आपल्या उबरचे आहेत आणि 160 रुपये आपण प्रायव्हेट बुकिंगचे मारलेत आणि 260 CNचे. तर मित्रांनो, अशा रीतीने आपला आजचा 1344 रुपये प्रॉफिट आहे आजचा. तर मित्रांनो, आज आपण मेहनत केलेली आहे. कारण पहा तुम्ही, 7 वाजता आपण ऑनलाईन येऊन 12 वाजता घरी गेलो आणि नंतर आपण आलो 2 वाजता. तर 2 वाजता आल्या म्हणल्यावर ऊन एवढं होतं, 36 ते 37 सेल्सिअस टेम्परेचर आहे. त्या टेम्परेचरमध्ये आपण बिझनेस केलेला आहे. तर एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. म्हणजे मी तिथे तुम्हाला दाखवतो 1200-1300 प्रॉफिट आहे, ते खूप मेहनत आहे त्याला. ते असंच होत नाही आहे, तुम्हाला सांगतो. खूप येडझवी लोक आहेत आपल्या रोडवर की मध्येच गाडी घालणार, इकडून रॉंग साईडनी येणार, सिग्नल तोडणार. हे असं फेस करावं लागतं मित्रांनो. म्हणजे दिवसाला 120, 130, 150 किलोमीटर आपण गाडी चालवतो. तेवढ्या याच्यामध्ये खूप येडेझवी लोक आहेत. खूप म्हणजे असे एवढे चिडचिड होती आणि अक्षरशः भांडणं होतात का. आता मी 3 दिवस कंटिन्यू एकदम शांत घेतोय, कारण माझं त्याच्या अगोदर रोज कुणासोबत भांडणं व्हायची खूप. म्हणजे आता सरळ चाललोय आपण, तर मध्ये येणार, वरतून आपल्याला झतिंग करणार, त्याच्यामुळं खूप भांडणं व्हायची. आणि त्यामुळे आता मी शांत 3 दिवस झाले, व्यवस्थित आहे, शांत आहे. कारण आपण राग आला आपल्याला तर ते आपल्याला त्रासदायक होणार आहे. रागात खूप काय होतं. तर भेटूया मित्रांनो उद्या. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.